बाहेर चालली काय कुठं? आणि ह्या ड्रेस कधी आणला होत्या? मावशी ह्या ड्रेस मला मागल्या दिवशी सागरनं द्यायला हवे ना. नाही दिवस झाले आता त्याले. 2-4 ड्रेस दिले त्यानं मला घेऊन तेव्हा. साक्षगंध झालं का नाही आमचं तेव्हा. असं असं चांगला दिसून राहिला अंगावर. पण तू कुठं चालली म्हटलं आता? एवढ्या उन्हीत कुठं जातं बाई? जाऊ नको. एवढं उन्हीत टेम्परेचर किती वाढलं माहिती आहे तुला? लयच झालं. 45-46 वर गेलं म्हणते ना. एवढ्या उन्हीत बाहेर निघू नका म्हणते, एवढं सांगून राहिलं तरी जातं काही? तू आता लग्नासमोर बिमार पडतं काय? मावशी मी कुठंच नाही चालली. मी रुपालीच्या घरी जातो, शांता काकूच्या घरी. आता काय आहे तिथं? आता तर काय म्हणते रुपाली चालली गेली तिच्या घरी. आता शांताबाई असन, शांताबाई तिचे सून गेलं असन आता, आहे का नाही? तेरी भेटायला चालली का? जा मग. नाही मावशी मी शांता काकूला भेटायला नाही चालली. रुपाली इथंच आहे म्हणते. काय झालं माहित नाही, मला फक्त समजलं रुपाली इथंच आहे. मी इथेच पाहायला चालली. का काऊन बा ती इथं आहे? एवढे दिवस झाले आता लग्नाले. ती इथं नाही पाहिजे होती ना आता. तिच्या सासूच्या घरी पाहिजे होती. पण माहित नाही ती काऊन इथं आहे तर. काही तब्येत खराब असन तिची. नाही तर लग्न झाल्याबरोबर कोणती पोरगी इथं राहते आता एवढे दिवस? ते तर चालली गेली असती. बरं जाऊन पाय. काय माहित काय झालं तर. तब्येत चांगली आहे का काय झालं माहित नाही मला. पण एवढं समजलं मला का रुपाली इथंच आहे म्हणून. मला सांगितलं कोणतरी, एका बाईनं सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊन पाहतो म्हटलं आता तिले. म्हणून मी चालली होती. आणि मग मी म्हटलं आता हे कपडे जे घातले सागरला आवडत नाही आता ते कपडे घालायला. नाही म्हणते तो ड्रेस घालत जाय म्हणते चांगले. आणि लग्न झाल्यावर साडीच घालत जाय म्हणते, असं म्हणते मला. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे आता बाहेर चालली तर ड्रेस घालून जातो म्हटलं. हे कधी घालायला भेटेल म्हटलं मला. मग बरोबर आहे त्याचं चांगलं वाटते काय ते. आणि पॅन्ट शर्ट घालून घेतो. आता हे ड्रेस चांगलं दिसते बा, असे घालत जाय. मस्त दिसून राहिले. चांगली आहे पण जवायची चॉईस काही असो. हा मावशी साक्षगंधाचे कपडे मस्त आणले होते त्यानं, स्वतःच्याच मनानं आणले. हा माझी चॉईस काहीच नव्हती, स्वतःच आणले माझ्यासाठी जाऊन साक्षगंधाचे. आणि आता लग्नाचे तू घे म्हणे तुझ्या मनानं. पण आता हे लग्नाच्या याच्यात असं इग्न चाललं मावशी. आता आईचं काय माहित कधी सुधरंत. असं वाटून राहिलं मला का जाव आईसोबत बोलावं म्हणून. मग जाणं तर काऊन नाही चालली मग? आई बाई तू शेवटी ते आईसोबत बोललं तर काय होते, काही फरक पडते काय? चाललं जा लागत असते. माईसोबत नाही फुगाव लेकरानं असं. आणि माईनं काही केलं तर चालते काय मग? माझ्या माईला नाही येऊन राहिली का मग आठवण? फक्त काय मलाच येते काय? मॅच करावं काय सगळं? ती येऊन राहिली का जराशी इथं? येऊन नाही राहिली, काही नाही, बोलून नाही राहिली. वहिनीसोबत नाही, माझ्यासोबत नाही, वरदादासोबत नाही, बाबासोबत नाही, कोणाच सोबत नाही. एवढं काय बिघडवलं आम्ही? जाऊ दे ना. ती आता जराशी जिद्दीच आहे पहिलेपासून, लहानपणापासूनच आहे बहीण तशी. पण आता काय करतं? तुम्ही तुमची जिद्द धरून ठेवता, ते तिची जिद्द धरून ठेवत. अशानं कसं जा म्हणू बाई? तुम्हाला तर करायला लागेल ना काही ना काही. पैन मावशी मग हातात सध्या काही नाही, मी काही बोलत नाही आता. पैन मग काय करावं बाई, हे लेकराचं मायवानीच झाले काय काय माहित. बापावानी तर एक समजदार नाही आहे. पोरगं पाहिलं पोरगं तसं, पोरगी पाहिली पोरगी अशी. आणि ते माझी बहीण पाहिली ते तशी. तिला तरी काय म्हणून मी का ते चांगली आहे हे वाईट आहे म्हणून? सगळे आपापल्या ठिकाणी बरोबर आहे हे. अरे तू मागत होती काय पुन्हा? मी म्हटलं तू अंदरच आहे. अहो मावशी मी ऐकूनच राहिली होती गोष्टी. हे रश्मीताईनं आपला ड्रेस घातला का नाही, चांगल्या दिसत होत्या. पण मी म्हटलं जाऊ दे, आपण काही म्हणावं नाही. म्हटलं तर कोणाला अजून वाईट वाटलं तर काय करता? चांगले दिसते म्हणणं गुन्हा आहे लोकायले. त्याच्यापेक्षा म्हणावंच नाही आपण. चालतं काय जराशी तुझ्या घरी? तिथं सासूसोबत बोलाले चालशील तर चाल जराशी. येऊ बोलून. नाही मावशी मी तर नाही येत. मला भलं भेऊ लागते आईचं. आणि तसं हे सगळं माझ्यासाठीच झालं म्हटलं. माझ्यासाठीच मामाची ताईले बोलले. आणि माझ्यानं ताईले घरातून निघा लागलं सगळेले. मला काढलं होतं ना घरातून नाही ना. मला काढल्यावर बाबाही निघाले, रश्मीताई निघाल्या. त्याच्यानं मग त्याचं पोरगं इकडे चाललं. माझ्यावर सगळ्यात जास्त राग आहे त्याचा. मी नाही येत बापा. तुम्ही जाऊन पहा, तुम्ही शेवटी बहीण होय. बहिणीला बहीण काही एवढं म्हणणार नाही आहे. तुम्ही जाऊन पहा, विचारपूस करून पहा त्याले काय म्हणते काय नाही तर काय करतो म्हणते नाही म्हणते. आता कसं ह्या लग्नासाठी तरी रुपाली रश्मीताईच्या लग्नासाठी तरी त्याला एकत्र व्हावं लागन ना. माझ्याचवर काही कमी राग आहे का तिचा? म्हणून माझ्या नवरा नेला, माझे लेकरं नेले, सून नेली, असे मलाच बोलन ते अजून. पण मी पण बा जमलं तर जाईनच जराशी बोलायला. कारण ते लग्नातही नाही आली ना शांताबाईची इच्छा. मग नाही तर आली असती ना. ते गेल्याशिवाय राहते काय कुठं? हा ना. आई तर शांता काकूची इच्छा कोण्याही कार्यक्रमात जाते येते. तिथं करूही लागते, सारे दिवसभर तिथंच राहते. अन आता काय झालं? शांता काकू सोबतही काही झालं काय आईचं? का त्या काय म्हणजे त्याच्याही घरी नाही आलं लग्नाले? कोण का शांताराम भाऊ? फोन बसला म्हटलं असा. फोन तब्येत नाही लागून राहिली का चांगली? शांताराम भाऊ, हो शांताराम भाऊ. कुठं गेलता रे गंगाराम? बोल ना. काय म्हणत होता? नाही मी तर वावरातून आलो माया. पण तुम्ही म्हटलं इथं कोण बसले असे? काय झालं म्हटलं बा? कोण काही तब्येत गिबेत बरी नाही का म्हटलं? चलता काय घराकडे? काही नाही रे बा, काही नाही झालं. असंच बसलो सहज. ये ना बस ना. कुठं चालला काय आता? नाही आता कुठं नाही चाललो. आता म्हटलं इकडे चाललो होतो मी तुमच्या भेटीले. लय दिवस झाले आता गावात कसं भेटत नाही. चला म्हटलं तिकडे पाणी लावून दिलं. काय 2-3 घंटे चालते बा पाणी, मग सांगायला तुटून जाते. म्हटलं चला जाऊ म्हटलं जरासं शांताराम भाऊच्या भेटीले याव म्हटलं तिकडून भेटून. हो बस ना तर ये ना. जमलं नाही तुमचा नवरा बायकोचं? नाही ना जमलंच नाही ना. अरे बा ती बाई बोलायला खालीच नाहीये. आता ते नाही बोलत तर काय मीच नमती घेऊ काय हर वेळेस? नाही बोलत तर नको बोलू म्हटलं मग.
अरे तर नाही बोलत बाई तर आपणच बोलाव. कधी कधी कसं असते एकामेकाला आपला संसार वाचवासाठी काही ना काही नतमस्तक व्हाच लागते. काय होते थोडीशी नमती घेतली तर हा माणसाची काय हे माणुसकी कमी होऊन जाते काय. अरे लेका काही नाही होत पठ्ठ्या. बायकोच आपली झुकाच लागते बायको समोर. बोलून घ्यायचं जरासं. मी मनच नाही करत आता शांताराम भाऊ बोलायले. खोटं नाही सांगत तुम्हाला. एवढी करते ना मच्छी गंगा अति करते. हा अति केल्यावर ना मग माणसाचं मन नसते करत. माझं म्हणणं काय आहे जेवढं लिमिटमध्ये आहे तेवढं कर. हा सुनील काम सांगायचं आहे काम सांग. तिच्याजवळ तुला कामं करून घ्यायचे करून घे ना. पण त्रास नको देऊ. आता कसं आहे दुसऱ्याची पोरगी आपली सून. हं? आपली पोरगी दुसऱ्याची सून. जसं आपल्या पोरीला दुःख झालं तर आपल्याला सहन नाही होत चांगलं नाही वाटत. तसं दुसऱ्याला कसं चांगलं वाटन. काही पोरीला मग तिच्या मायबापाची आठवण येते रव नाही काय. जसं आपल्या पोरीला येते तशी. माझं म्हणणं तेच आहे का काहीच बा आपण मग असं करावं. एवढं चांगलं करते सून सारच करते माही सून. सुनीचा काही वांदा नाही आहे माहीतच्या. मग हे वांदा आहे सारा शांतीचा. बरं पोरगी पोरगी काहीच नाही म्हणत. हा हा पोरीचा वांदा नाही आहे. पोरीनं सारखं सारखं मी घराच्या बाहेर निघालो पोरगी निघून गेली. पहिले तिनं सुनीला काढलं होतं. मी म्हणतो ते तिच्या मायबापाच्या घरी जाईन सून तर बरं वाटन काय आपल्याला. तिचे मायबाप म्हणन काय म्हणन गावातले लोक काय म्हणन पोरगी येऊन पडली म्हणून असं नाही म्हणून काय बिचारीले. हा हे की बरोबर आहे पावतीय. काय करतले का जिथं पाहिलं तिथं तसंच आहे. आता पोरीचं लग्न केलं म्या. आता तुला सांगतो ही गोष्ट कोणाला काढजो नको कोणाजवळ. आता पोरीचं लग्न केलं त्या दिवशी पोरीले आणायला गेलो. कथेले गेलो का नाही आणायला गेलो बा पोरीले. तर पोरीची सासू म्हणते 10 तोळ्याचा गोपच द्या म्हणते बा आता. हा तुम्ही म्हणते हुंडा काही दिलाच नाही म्हणते. आमच्या याच्यात असं रीतिरिवाज आहे म्हणते. पोरग पोरीले आणायला जाते तर ते लोक काही ना काही देतेच सोन्याची वस्तू. सांग आता एवढ्या महागा मुलाची सोन्याची वस्तू द्यावं कशी आपण. पहिले कोणी बोलल्या म्हणा मग काही पाहिजे म्हणून. पहिले बोलल्या असत्या तर काही ना काही इंतजाम केला असता म्हणा. आणि आता वेळेवर कसं देईन म्हणा. म्हटलं ना बा म्हटलं. अरे आम्ही पहिले म्हटलंही होतं. तर काय म्हणे माहित आहे इथंच इथंच म्हटलं होतं. इथं बैठक झाली होती की नाही आमची आपल्या घरी. तर इथंच म्हटलं होतं. म्हणे गोपालनं विचारलं होतं. तर ते आई हो म्हणे पोराची. पोरानं सरळ म्हटलं होतं. नाही म्हणे आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणे. मला काहीच नाही पाहिजे म्हणे असं ते ना सप्पा म्हटलं. तर माही नाही म्हणे. बापाला तर काही पाहिजेच नव्हतं पोराला आणि बापाचा विषयच नव्हता. माही नाही म्हणे त्यावेळेस. आम्हाला नाही पाहिजे म्हणे काही म्हणे. आमच्याच घरी लय आहे आणि एकटंच पोरगा आहे. एकट्या पोराच्या मनात लय काही आहे. आणि काय करावं तुमचं घेऊन. लय बोलली होती पोराची माय. आणि आता आता बावाशी म्हणते. आता सांग बरं तेव्हा गोपालनंही म्हटलं होतं तुम्ही जर म्हटलं म्हणे मला का हुंडा पाहिजे तर मी आताच लगन तोडतो म्हणे. जुळूच नाही देत म्हणे. असंही म्हटलं होतं. आलं मग लक्षातच आलं माय आता. ते असं होतं पोरानं तिकून म्हटलं असं का मला ह्याच पोरीसोबत करायचं आहे. आणि मग इकडून येऊन यायला म्हणणं होतं का नाही नाही काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे. आणि त्याला माहिती आहे आता लग्न झालं. आता कोण लग्न तोडणार आहे बा. आता लग्न काही तोडत नाही. आता मागा येईल आता करा परेशान. म्हणून होते अशी करून राहिली पोरीची बदनामी करायसाठी. अरे पण आम्ही ही गोष्ट गोपालने सांगितलीच नाही अशी अशी गोष्ट आहे म्हणून. हो त्याला जर माहीत झाली ना तर तो नक्कीच काही ना काही करते. म्हणून आम्ही त्याला सांगून नाही राहिलो. असं वाटते काय बा त्याला गोष्ट सांगा. एक तो पोराचा डोकसाय गरम. तोडून टाकून घर यायचं. असं काम आहे त्याचं अजून बहीण घरी बसली राहील. चांगलं नाही वाटन ते. आतापर्यंत घरी होती पोरगी तर काही नाही वाटलं. आता शेवटी तिला बट्टाच लागून कधी दुसरपणे आहे म्हणून. आवच्या माय बी नुकसानच झालं. अन जवळ जवळ काय म्हणते. अरे जवयाची ना बापाची काही चालतच नाही त्या बाईच्या समोर. जवळ नाही म्हटलं नाही म्हणे घेऊ नको म्हणे ऐकायच नाही पाहिजे म्हणे. अन पोराच्या बापाने म्हटलं काहीच नाही पाहिजे म्हणे आम्हाला. हे पागल आहे म्हणे. असं तसं म्हटलं. येईन म्हणे आम्ही घ्यायले. असं म्हटलं होतं त्याईनं. माय बिन पोरीचं लग्न करायच्या तर विचारच करायला लागते जरा असं नाही काय. हो ना भल्ला विचार आहे पोरीच्या लग्नाचं तर. पोराच्या लग्नाचं तरी आपण सून घरात घेऊन येतो. एवढं टेन्शन नाही राहत. पण पोरीच्या लग्नाचं तर लय टेन्शन आहे. लग्न झाल्यावर नवरा कसा निघन सासू कशी निघन सासरा कसा राहील. हेच टेन्शन आहे पोरीला सगळं. मग नाही तर काय गा. असं वाटते कधी कधी का काय फालतू पोरगी जन्माला आली. हा आपल्याला आपली पोरगी लाडाची आहे. पण लोकांना काही किंमत नाही ना आपल्या पोरीची. असं असते ते. पोरीची किंमत फक्त बापालीच असते का. अन्न बाकी कोणाला नसते. मग तर तू इच्छापेक्षा तर माहिती निवय पुरले रे. हा युवायची चालते तिथं. इनीला बोलूच नाही देत काही शब्द नाही माणूस. तू चुपचाप राय म्हणते मी करतो म्हणते बरोबर सगळं. असंच म्हणते. मग नाही तर काय ते इथं बैच करते टपर टपर समोर माणूस बोलतच नाही काही. माणसाला बोलूच देत नाही. आणि तिथं मेन म्हणजे आहे म्हणते बहिणीच्या हातानं. ते बहीण काय करते नुसतं आली कोणती कोण का यायला उलट सारखं सांगते. मायली माय ऐकते. जशी ऐकते तशी बोलते. असं आहे. त्याच्यात नुकसान कोणाचं आहे त्याच आहे ना. आता सून जर गेली पोरगा तर नाही नसते पोरीले काही विषय नाही आहे. हा नाही ठेवून घरात तर अल्लग कुठेही राहीन ते. लग्न झालं त्याचं आता ते कुठेही राहू शकते. हा पण
उद्या चालू होऊन करायचं काम पडलं म्हणजे मग सून करण काय? सांग ना आता. अरे बा भल्ले बसले रे बा दोघे मित्र तर मस्त. हा कायच्या गोष्टी चालू आहे, जेवण घेऊन चालू आहे वाटते. हा ये ना जेवाले, पंगत वाढते ना आता. ये बस तुम्ही बस जीव शिवलाल जेवाले. नाही नाही मी जेवलो आता. महिने जेव्हा पंक्तीत पंगत आवडत नाही मला वावरातली. मग कोण वाढून राहिलं तुम्हाला पंगत? आता तूच तर म्हणून राहिला बा, म्हणून म्हटलं हो पंगत वाढते आता. येते तुझी वहिनी आता पंक्तीचं घेऊन जेवायला सामान. माझी वहिनी काय येते, माझी वहिनी तर घरी आहे. हा अन काय म्हणते तुम्ही एकटेच आहे इथं? काल गावाला गेलता काय का दिसला मला इस्टँडच्या इकडे जाताना? लेकरं घेऊन गेला होता वाटते. हा गेलो होतो ना, लेकराला आठवण येते म्हणे मामाच्या घरची. इथं काही गमन नव्हतं राहिलं. चालले गेले मग ते, जातो म्हणे बाबा म्हणे नेऊन द्या म्हणे. पोरगी तर लढायलाच लागली होती, मामाच्याच घरी जातो म्हणे. म्हटलं चल बाबा नेऊन दिलं मग. मस्त आहे का तुझ्या मामाच्या घरी राहते लेकरं? अन तुम्ही दोघं दोघं राहता मस्त. हा दिले लेकरं तिकडे पाठवून लहानपणापासून. आता काय माया माया समजून रे त्याले मामाचीच समजते त्याले. माय बापाची काय माया समजणार आहे त्याले? काय करता आता? माझी बहिणी मीत काय कशी आहे तर स्वतःच्या लेकरीला वचवच करते. मग मग ते लहानपणी मामा घेऊन गेला त्याचा. मामानं नेलं तर आता लेकरीला काही तर गमत नाही. आता झालं माझ्या शाळेचं लग्न. लग्न झालं तर आता काही काही चांगली भेटली ते मस्त वागवती यायले. नवीन नवीन खायचं करून देते, काही करते. आणि इथं आले तेव्हापासून त्याला काही खायला भेटून नाही राहिलं चांगलं. तर राहत नाही म्हणे आम्ही इथं म्हणे. मग आज नेऊन सोडलं बा त्याले. हो हाय हाय अशय बाई आहे. माझ्या घरची सारखी असेल ना तुझ्या घरची. आहेच ना. तसं ह्या दोन बाईचं नाव डंक्यावरच आहे ना गावात. एक गंगा आणि एक ती चिरंजू. दोघी सारख्याच आहेत त्या. आई चल मी जातो आता काही दुकानात. पाहिजो जरासं माधुरीच्या तब्येतवर. थोडीशी जाऊ जाऊ पाहिजो. तिले कणी रवरव ताप येऊन राहिला. तर त्याच्यासाठी जाऊन पाहिजो तिला आज ताप येते काय तर. डॉक्टरनं सांगितलं जर आजही ताप आला म्हणे पलटून तर तिले रक्त तपासा लागते म्हणे. असं सांगितलं. जराशी तपास जाई तिले. हो रे, पाहतो ना, मी ठेवतो ना लक्ष. जाय, तू काही काळजी नको करू. आणि रुपालीला सांगजो टेन्शन घेऊ नको म्हणा. तुझ्या भाऊ आहे ना सध्या. भाऊ आहे तोपर्यंत तुला गरज नाही म्हणा कोणाच्या समोर हात पसरायची. काय मी आहे तोपर्यंत स्वाभिमानानं जगू देईन तिले. अरे बाबू, आता तुला त्याच्याशानं सांगितलं नाही त्या दिवशी. तिथून आलो आम्ही. आमच्या डोक्यावर सगळ्याच्या डोक्यावर टेन्शनच होतं. ते पोरगी जून नाही राहिली, खाऊन नाही राहिली चांगली. एवढं नवीन लग्न झालं आणि ते पोरगी दुखात आहे. तर ते आपल्याला बरं दिसते काय? हा तरी तिला म्हटलं मी सांगू नको म्हटलं त्याले. हो म्हटलं बा आज नाही उद्या येतीलच म्हटलं ते नाही आले. पण त्याचा काही याचा पत्ता नाही आहे. आई तुमचं चुकलं. मला त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. मी बरोबर लाईनवर आणलं असतं त्याला. तेव्हाच तर गेलो असतो त्याच्या घरी म्हटलं. अरे राजा, असं वाटतं आपल्याला भांडणं सगळे झाले नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी सगळ्याला सांगितलं होतं. त्या मामीलाच तर सांगितलं होतं सांगतो नको म्हटलं. तिला आदत आहे बोलायची. आणि तिला तर मी तर म्हणतो फालतूच नेलं बापा. तिथं सारा गावभर करून टाका नाही गोष्ट आता. जाऊ दे, जे व्हायचे आहे ते होतच असते आई. आपण काही स्वतःहून केलं काय? हा जे व्हायचे आहे ते होते. आणि जसं वाहत आहे तसंच होते. नाही नेन तर नाही नेन. दुसऱ्या ठिकाणी करून देईन माझ्या बहिणीचं लग्न. चाल मग मी जातो काय. हो ये. दरवाजा लोटून गेलो जरासा जाता जाता. मी आता घरात जातो. नमस्कार गोपाल दादा. कुठे चालले तुम्ही? मी आपल्या ड्युटीवर दुकानात. तुम्ही कसे काय आले म्हटलं बा आज? कसं काय येणं केलं आज? काऊन दादा यायला नाही पाहिजे होतं काय? मी रुपालीला न्यायला आलो ना. असं रुपालीला न्यायला आले तुम्ही? बरं बरं बसा ना मग. बसा बसा. आई आई बा हे जवळ आले म्हटलं ये इकडे. अरे जाऊ आले काय? आले वाटतं बाई, माझ्या पोरीला घ्यायला ऐकलं बाई, माझ्या देवानं प्रार्थना माई. गोपाल, काय म्हणते तर काही अन्न जरासं थंड मंड अन्न जवळसाठी. बरं झालं जवळ तुम्ही आले. काय पाहता बापा आमच्या जीवाले घोर सारा. हा तुम्ही काय म्हणते तर किती दिवस झाले आता याचा पत्ता नाही. आमच्या गावात लोकांना माहित नाही अजून, म्हणून बरं झालं. नाही तर किती बोलले असते आम्हाला. नाही नाही मामीची येणारच होतो मी. आता तुम्ही तर पाहिलंच त्या दिवशी माहित होतं तुम्हाला. आताही नाहीच म्हणे मग याई. मी म्हटलं नाही म्या लग्न केलं आणि माझ्या भरोशावर पोरगी आहे तर मी राहतो. तुला नसन पटत तिच्या हातचं नको खाऊ, नको काही करू. पण मी पोरगी आणल्याशिवाय राहत नाही. नाही पण आता तुमच्या घरचे लोक नाराज राहीन तर मग मग कसं चांगलं वाटन काय बाबा ते आम्हाला. मामीजी आता कसं आहे तेले पाहून मी प्रेम केलं काय? हा लग्न कोणा केलं? म्या केलं. मग आम्ही पहिलं लग्न केल्यापेक्षा सगळ्याच्या संमतीनं लग्न केलं. मग आता मायबापाचा काय रोल आला त्याच्यात? तुम्हीच सांगा. आता हे चला बा संमतीनं केलं म्हणून एवढं झालं. एवढा भाव दिला तर मग यात थोडीशी हे करूनच राहिली. तर म्हटलं आता जाऊ द्या. ते मग बहीण आहे तोपर्यंत करन ते. बहीण गेली का मग याही काही एवढी वाईट वागत नाही. नाही काय गोपाल दादा बरोबर नाही काय? आपली बायको आपल्या घरी. आता तुमच्या इथून संपलं सगळं. आता आमच्या घरी आहे बा सगळं तिचं आता ऑन पाणी. नाही नाही जावई चुकीचं बोलून राहिले तुम्ही. आता कसं आमच्या घरी आमच्या घरचं पाहून सरलं. आमच्या घरचं ऑन पाणी पोरीच्या आयुष्यभर नाही संपत म्हटलं. एकुलती एक बहीण आहे म्हणजे लोकांच्या घरचं संपत असं. पण माझ्या घरचं नाही संपत. मला काही 10-5 बहिणी नाही आहे, एकुलती एकच आहे. अन राहिलो न्यायचं तर मी माझी बहीण तशी नेऊ देत नाही तुम्हाला. आता जशी तुम्ही पाठवली बोलणं करून एवढी तर तशी नेऊ नाही देत काही. जोपर्यंत तुमची आई येत नाही इथं, आई बाबा सगळे येत नाही इथं, तोपर्यंत मी माझी बहीण पाठवत नाही. काय बोलतो गोपाल? अरे आपली पोरगी काय घरी ठेवता काय राजा? पोरगी कोणी घरी नाही ठेवत असते. जिची तिथं पाठवून द्यायला लागते. काहून नाही ओझं झाली काय ते आपल्याला? हा बोज आहे का ते आपल्यावर? का आपण तिला जिची तिथं पाठवून द्यायला लागते तिची वेळ काय ते? आपल्याच घरची वय ते. काही पाठवा नाही लागत. बस राहू दे तिला घरीच. काही गरज नाही आहे त्याच्या घरी पाठवायची. आपल्या घरी काही खाय प्यायला नाही का त्याच्या घरी पाठवून राहिलो आपण? हा त्या दिवशी असतो ना मी तर तुमच्या आईला बरोबर सांगितलं असतं म्हटलं समजून.
दादा आता कसं आहे, चुकलं म्हणून समजून घ्या, पाठवून द्या. मी आलो ना घ्यायले. आता माझ्यासोबत राहणार ना पोरीले, माई बापासोबत थोडी राहणार काही. जिंदगी तर माझ्यासोबत काढणार ना. तुमच्यासोबत राहणार तर तुम्ही अलग राहता का मग? तुम्ही सांगा, माई बापाला सोडून राहता का अलग? तर मग पाठवतो मी माझी बहीण. तुम्ही मग म्हणता का नाही त्याच्यासाठी नाही नेत, आणि त्याचे सगळे कामं करायला लावा ना माझ्या बहिणीले. हा, मग एक तर अलग राहा घर घेऊन स्वतःच. नाही तर मग त्याला सगळे लिहा ना तुम्ही. जसं माझ्या मायबापाला बोलले, माझ्या माईची बापाची बेइज्जती केली तिथं, तसे इथं या म्हणा. आता इथं येऊन हे करा. काय पाहिजे तुम्हाला माझ्या तोंडावर सांगा, तेवढंही देतो मी तुम्हाला. दादा आम्हाला काहीच नाही पाहिजे. मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं ना जोडणुकीच्या वेळेस, का मला काहीच नाही पाहिजे. मी रुपालीनं मी आम्ही पहिलेच ठरवलं होतं का स्वतःच्या मनानं लग्न केल्यापेक्षा घरी सांगू, घरून आपल्या घरचे करून देईन तर करू, असं आमचं पहिलेच म्हणणं होतं. मग त्याच्यात हुंडा पाण्याचा काही विषयच नाही आला, विषय होताच नाही. पण तुमच्या आईनं विषय काढला ना. हा, काही पाहिजे म्हणून तुम्हाला, मग सांगा आता काय करता. मी करतो दादा बरोबर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं तुम्ही पाठवून द्या माझ्यासोबत रुपालीले, मी सगळं घरी बरोबर करतो. तिले म्हटलं कवडीचं दुःख नाही होणार माझ्या घरात. ते तर आताच झालं पहिल्या दिवशी माझी बहीण तुमच्या घरी आली. हा, कोण करायला लावते असं? गुलाबजामुन करा, हे करा, ते करा, वर्षात भासते साधा. तेवढं केलं झालं आपलं. नवरीला कोण करायला लावत असते? काही गुलाबजामुन करायला लावते तर हे करते, हे फालतूचं दुःख नाही देणं झालं काय? काय मी तर आईच्या डोक्यात हे कोण भरलं होतं एवढं मोठं. तर माझी बहिणीला आहे जराशी कुलापती आदती, तर ते आता जातेच 2-3 दिवसांनी जाणारच आहे ते गावाला. आता जवळ आली का मग तुमची बहीण तिथं राहते का? सासरी येत नाही का इथं? मग येते तशी अधून मधून येते, नेहमी नाही येत, अधून मधून चालू राहते. मग समोर अशीच करण मग थोड्यासाठी. मी हुस नाही देत ना दादा, तुम्ही कायला टेन्शन घेता त्या गोष्टीचं. मी काहीच होत नाही. रुपाली कुठे? आवाज द्या ना तिले. रुपाली घरी नाही आहे, ते मार्केटात गेली. तिची मैत्रीण आली होती रश्मी, तर त्या दोघी जणी सामान आणायला गेल्या. त्या रश्मीचं लग्न आहे की नाही आता, तर तिच्यासाठी ते म्हणे तुझ्यासारखं सामान घ्यायचं आहे म्हणे. तर तिथं गेल्या त्या दोघी जणी. ठीक आहे दादा, येऊ द्या ना ते येऊ द्या, मी थांबतो. थांबा ना तुम्ही आमच्या घरचे जवळ होय. तुम्हाला थांबवणं आमचं काम आहे. तुम्ही थांबा. 1 दिवस राहायचे, 2 दिवस राहा, 3 दिवस राहा. आम्ही तुमचा अपमान कधीच नाही करत. तुमचा सन्मानच करू आम्ही जेव्हा करू तेव्हा. आम्हाला तुमच्याशी काही गेल्या शिकवा नाही आहे. पण तुमच्या आईनं जे केलं त्याच्याबद्दल आहे थोडंसं. दादा आता आईची शिक्षा मला द्यान काही तुम्ही? हा, बरं मी आईला बोललो नाही काय विचारा बरं. मामीजीला विचारा. मामीजी मी बोललो नाही का आईले? म्हटलं नाही काय? बरं मी तर बाबाही बोलले ना. हो ना, तुमचे बाबाही बोलले, तुम्हीही बोलले, तरी तुमची आई ऐकली नाही. हेच पाहिजे मला करून राहिली होती. आता एवढं महागा मुलाचं कुठून आणावं आम्ही? हा, आणि आम्हाला देणं असतं तर मग आम्ही आमच्या मनानं लग्न करून दिलं असतं पोरीच्या मनानं कायले केलं असतं. आता लग्नाला एवढा मोठा खर्च लागला, आम्हाला शेतीवाडीलाही लागते, आम्ही शेतकरी लोक, एवढ्याला कुठून आणावं बाबा आम्ही? देऊ शकतो आम्ही जवळ बापू, असं नाही देऊ नाही शकत म्हणून. आजही देऊ शकतो, आत्ता बनवून आणून देऊ शकतो मी. पण मला द्यायचंच नाहीये. मी आहे हुंड्याच्या विरोधात. समजलं काय? मी लोकांना हुंडा देऊ नको म्हणतो, तर मी कसा देईन? हा, आम्ही जर आमच्या सहखुशीनं तुम्हाला काही देत असाल तर ते तुम्ही आनंदानं स्वीकार करा. पण आम्ही आता दिवाळीला देऊ, अधिक महिन्यात देऊ, जावयाच्या नात्यानं काही ना काही तुम्हाला देऊ. हा, ते तुम्ही स्वीकार करा. पण तुम्ही जर म्हणाल का तुमच्या तोंडानं मागतो, तर ते आम्ही नाही देत तुम्हाला. दादा तुम्ही देऊच नका. मला काहीच नाही पाहिजे. मला ना दिवाळीला पाहिजे, ना अधिक महिन्याला पाहिजे, कधीच नाही पाहिजे मला ना. मी मागत तुम्हाला सांगतो, मला काहीच गरज नाहीये. मला फक्त पुरीची गरज आहे. मला हुंडा पाहिजे नाही. एवढे पैसे मी कमावून घेतो. दर महिन्याला हुंडा आपलं पगार भेटते मला. काही विषय नाही आहे, माझा चांगला पगार कमावतो मी. पण मला याची गरज नाही आहे. आई बोलली, आईचं जाऊ द्या आता, अनुरूपालीला पाठवून द्या माझ्यासोबत. नाही ना रुपेशराव, मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही राहा 2 दिवस नाही 8 दिवस राहा, पण मी तुम्हाला सोबत माझी बहीण पाठवत नाही. तिथं ते लोक मला माहित आहे अपमानच करण म्हणून. आणि एकदा जर अपमान केला माझ्या बहिणीचा, तर मी तिथं डबल आयुष्यात कधी पाठवण नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुमच्या आईबाबाला घेऊन या आणि पोरगी घेऊन जा आनंदानं, तर मला काही ऐतराज नाही आहे. काय करा बाबा आता? पोरगं नाही म्हणते, जवळ यावं म्हणते. आपण कोणाची पण बोलावं आता, काही समजून नाही राहिलं मला. जाऊ दे, पहा आता उद्याच्या व्हिडिओत काय होते. जवळ नेते का गोपाल पाठवते रुपालीले तिच्या घरी सासरी नांदाले, माहीतच पडते. तुम्ही सांगा कमेंटमध्ये पाठवावं का नाही पाठवावं म्हणून. ठीक आहे, मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.